पण 30 वर्षापासून इथे ड्रेनेज नाही, रस्ते नाही, स्ट्रीट लाईट नव्हती आणि मूलभूत ज्या गरजा आहे पाण्याच्या, हे जवळपास 30 वर्षापासून इकडचे नागरिक सोचत आहे. इथला म्हणजे जवळपास शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेली पोलीस वसाहत, इथं यायला सुद्धा 2 किलोमीटरपर्यंत रस्ते नव्हते. याच्या अगोदर नगरसेवक आम्हाला या ठिकाणी माहीत नाही, कोण नगरसेवक हेच माहीत नाही. आम्ही खडीवरून चालायचो, कुठलीच व्यवस्था नव्हती. अजूनही पाण्याची व्यवस्था नाही आहे. हेच पिण्याचं पाणी आधी म्हणजे 15 वर्षापासून आम्ही विकतच घेतोय पाणी. रस्ते नाहीत, लेडीजला जाण्यासाठी म्हणजे बरंच लांब जावं लागतं, रिक्षा नाही, येत नाही रिक्षावाले लवकर इकडे. त्यांनी इथल्या जे युवक आहे ते सगळ्यात जास्त बिघडण्यात येते ते देशी दारूमुळे. आणि तिथलं म्हणजे तिथं कसं भांडणं वगैरे होतात आणि युवक जे आपले लहान लहान मुलं आहे ते दारू वगैरे व्यसनाला लागू नये. नमस्कार. अतिशय महत्त्वाचा रणसंग्राम सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तब्बल 6 वर्षानंतर निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. अनेक इच्छुक आहेत, अनेक भाविक आहेत, पण मी आज प्रभाग क्रमांक 29 मध्ये पोहोचलोय. नितेश मगरे एक विश्वासाचा चेहरा म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत. हा प्रभाग असा आहे, इथे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे, बेरोजगारीचं संकट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रभागाची डेव्हलपमेंट महत्त्वाची आहे. काय व्हिजन आहे भावी नगरसेवकाचं आणि नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत, आपण थेट उत्तर घेऊयात. सुरुवातीला आपण नितेश भाऊंशी चर्चा करूयात की कोण आहेत नितेश मगरे. थेट विचारूयात नितेश मगरे यांचा परिचय. भाऊ, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. नमस्कार. निवडणुकीला तुम्ही सामोरे जात आहेत, परिचय द्यावा. मी नितेश उत्तमराव मगरे, प्रभाग क्रमांक 29 मध्ये अनुसूचित जाती ह्या प्रवर्गातून लढतो आहे. तर आमची जी सुधाकर नगर गृहनिर्माण संस्था आहे ही जवळपास 30 वर्षापूर्वी स्थापन झाली. पोलीस महासंचालक सुधाकर सुरडकर साहेब यांनी ती स्थापन केली. पण 30 वर्षापासून इथे ड्रेनेज नाही, रस्ते नाही, स्ट्रीट लाईट नव्हती आणि मूलभूत ज्या गरजा आहे पाण्याच्या, हे जवळपास 30 वर्षापासून इकडचे नागरिक सोचत आहे. इथला म्हणजे जवळपास शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेली पोलीस वसाहत, इथं यायला सुद्धा 2 किलोमीटरपर्यंत रस्ते नव्हते. तर माझ्या माध्यमातून मी सोशल वर्क करत असताना रस्ते असेल, ड्रेनेज असेल, वेळोवेळी प्रशासनाला पाठपुरावा केला. लाईट असेल, इथं संबंधित एरियामध्ये नव्यानं सुरू झालेलं देशी दारूचं दुकान असेल, अवैध धंदे असेल, याला प्रखर विरोध मी केलेला आहे. वेळोवेळी ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आमदार साहेबाला निवेदन देऊन, पालकमंत्र्याला निवेदन देऊन वेळोवेळी पूर्ण केले. एकंदरीत हा जो प्रभाग आहे, ही वस्ती जी आहे, इथली लोकसंख्या जवळपास 35,000 मतदान आहे. इथे जवळपास 60-70 हजार लोकांची ही वसाहत आहे आणि हे पूर्ण प्रभाग आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, ख्रिश्चन सर्व जाती धर्म इथं राहतात. या लोकांना न्याय देताना तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना फेस करावं लागत असेल. इथे प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या इश्यूवर काम करण्याची गरज आहे. पहिले अशा 5 गोष्टी सांगा की ज्या महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यावर तुम्ही काम करू इच्छिता. माझं महत्त्वाचं जे आहे की 30 वर्षापासून आम्ही टँकरनंच पाणी घेतो इकडे. सर्व नागरिक जे इथं जो डेव्हलप कशामुळे नाही झाला एरिया हा, की पाण्याची अडचण फार मोठी आहे, ड्रेनेजची अडचण फार मोठी आहे. इथं येण्यासाठी रिक्षा येत नाही, बस येत नाही, महानगरपालिकेनं कुठली सुविधा केलेली नाही, रहदारीसाठी जाण्या येण्याला लोकांना त्रास होतो. या माझ्या मूलभूत इकडच्या गरजा आहेत. म्हणजे याच्या अगोदरचे जे नगरसेवक होते त्यांनी काहीच काम केलेलं नाही. काहीच काम केलं नाही, काहीच काम केलं नाही. नगरसेवकच माहिती नाही इकडच्या नागरिकांना कोण आहे. तर एकंदरीत अतिशय महत्त्वाची या प्रभागाची एक समस्या आहे की इथे विकास कुठे आहे आणि कोणाचा विकास झालाय नेमका. विकास म्हणजे नेमकं काय असतं, आपले इथल्या नागरिकांना विचारूयात की त्यांना आता अपेक्षित काय आहे. नितेश भाऊ या प्रभागाचा विकास करण्यासाठी पुढे येत आहेत, महापालिकेत जाणार आहेत, या प्रभागाचा आवाज बुलंद करण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. पण इथे नागरिकांना विचारूयात की त्यांना नेमकं काय हवंय, काय अपेक्षा आहेत. दादा, तुम्ही इथले रहिवासी आहात, या प्रभागात जवळपास तुम्ही 30-40 वर्षापासून राहताय. अगदी बरोबर. काय अपेक्षा आहेत तुमच्या भावी नगरसेवकाकडून? भावी नगरसेवकाकडून आमच्या ह्या अपेक्षा आहेत. गेल्या 15 वर्षापासून आम्ही या ठिकाणी राहतो. आत्ता रस्त्याचं 1-1.5 वर्षापासून काम झालेलं आहे, तेही सोनू मगरेंच्या माध्यमातून पाठपुराव्यानिशी झालेलं आहे. लाईटसुद्धा त्यांच्याच माध्यमातून प्रयत्न करून या ठिकाणी आले आहे. याच्या अगोदर नगरसेवक आम्हाला या ठिकाणी माहीत नाही, कोण नगरसेवक हेच माहीत नाही. आम्ही खडीवरून चालायचो, कुठलीच व्यवस्था नव्हती. अजूनही पाण्याची व्यवस्था नाही आहे.
लाईट आणखी ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे. आम्हाला ह्या मूलभूत जी गरजा आहेत. तसंच या ठिकाणी एक जिल्हा परिषदेची शाळासुद्धा या प्रभागामध्ये जवळपास असणं गरजेचं आहे. सातारा जी खूप दूर आहे, आपल्या या वार्डामध्ये जवळपास सुधाकर नगर वसाहतीच्या आजूबाजूला एक 4थीपर्यंतची लहान मुलांसाठी शाळा असणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही नगरसेवकाला आमचं मागणं मागणार आहोत. आणि त्यासाठी सोनू मगरे हे अत्यंत सक्षम उमेदवार आहेत असं मला या प्रभागातल्या लोकांना तुम्ही वाटतं. प्रेमाने सोनू मगरे म्हणतायत, त्यांचं नाव नितेश मगरे आहे. नितेश मगरे. काय प्रकरण आहे नेमकं? नाही, नितेश मगरे आहे, परंतु त्यांना प्रेमानं सर्व या वसाहतीतल्या आणि बजेटच्या पाठीमागचे सगळे लोक सोनू या नावानं ओळखतात. सोनू भाऊ असं त्यांचं नाव आहे. ह्या अपेक्षा आहेत त्यांनी ह्या पूर्ण कराव्यात. कराव्यात. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ताई इथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. टँकरने पाणी आणावं लागतं आणि महिलांना पाण्याचा सगळ्यात जास्त त्रास होतो, कारण की घरात पाण्याची जबाबदारी महिलांकडे, असं आपल्याकडे जबाबदारी आहे. कसं बघताय तुम्ही, तुम्हाला कोणकोणत्या समस्यांना फेस करावं लागतंय, तोंड द्यावं लागतंय? हेच पिण्याचं पाणी आधी म्हणजे 15 वर्षापासून आम्ही विकतच घेतोय पाणी. रस्ते नाहीत, लेडीजला जाण्यासाठी म्हणजे बरंच लांब जावं लागतं, रिक्षा नाही, येत नाही रिक्षावाले लवकर इकडे. नितेश भाऊला जर संधी मिळाली तर नितेश भाऊकडून पहिलं काम तुम्ही कोणतं करून घ्याल? पाणी फक्त पाणी द्या म्हणायचं. पाणी ड्रेनेज आलं म्हणजे पाणी सगळं नळ होतील. सगळं म्हणजे नगरसेवक चांगले असले की ना, आमच्या जवळचे खूप चांगला माणूस आहे राजकीय कार्यकर्ते मला. आहेत. हा, कार्यकर्ते सगळ्यांसाठी लढतात, करतात, एक फोन केला की येतात, असं म्हणजे सगळ्यांसाठी उभा राहतात ते. तर आमच्या अपेक्षा एकंदरीत पाण्याचा प्रश्न आहे, शाळेचा प्रश्न आहे, इथे अजूनही महत्त्वाचे आहेत. भाई कैसा देखते हैं यहाँ पे कौन कौन से बेसिक प्रॉब्लम और आपको जो भावी नगर सेवक हो रहे हैं अभी उनके तरफ से आप क्या उम्मीद रखते? मागच्या 20 वर्षापासून आम्ही फक्त संघर्षच करत आलेलो आहोत. आणि नितेश मगरे जे आहेत हे सर्वांसोबत असे नाळ जोडलेले त्यांच्या नागरिकांसोबत. आणि कसल्याही प्रकारचं पद नसताना त्यांनी रोड, स्ट्रीट लाईट, ड्रेनेजसाठी खूप पाठपुरवठा करून इथे सर्व सुविधा आणलेल्या आहेत, हक्काने ओढून आणलेल्या आहेत. आणि ह्यावेळेस या प्रभागामधून आम्ही त्यांना इथून नगरसेवक म्हणून पाठवणार महानगरपालिकेनं, आणि पूर्ण हक्काने त्यांच्याकडून पूर्ण काम करून घेणार, हेच आमच्या त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. दादा, इथे तुम्ही अनेक वर्षापासून इथे राहत आहेत, तुम्ही एक युवक आहात, युवक आणि तुमचं प्रतिनिधित्व पण एक युवक करतायत नितेश भाऊ. काय सांगणं असेल, काय मागणं असेल, त्यांनी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टीवर काम करावं? त्यांनी इथल्या जे युवक आहे ते सगळ्यात जास्त बिघडण्यात येते ते देशी दारूमुळे. आणि तिथलं म्हणजे तिथं कसं भांडणं वगैरे होतात आणि युवक जे आपले लहान लहान मुलं आहे ते दारू वगैरे व्यसनाला लागू नये हे त्यांनी काळजी घ्यावी. आणि युवकांचा थोडासा प्रभाव नेतृत्वाकडे न्यावा, हीच माझी मागणी त्यांच्याकडे. रोजगाराचं पण उपलब्ध करून द्यावं, त्यामुळे रिकामं कोणी राहणार नाही. रिकामा कोणी राहणार नाही. आणि रोजगार आणि आपला पोटा पाण्यासाठी जेवढं आपल्याला करता येईल तेवढं त्यांनी निर्माण करून द्यावे. काय सांगाल मामा, नितेश भाऊकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? नितेश भाऊकडून आमची अशी आशा आहे की जेवढे काही मागण्या आहे तेवढ्या पूर्ण केल्या पाहिजे, हीची इच्छा आहे माझी. हेच तुमची इच्छा आहे. मामा, कसं बघताय तुम्ही या प्रभागाचा विकास करण्यासाठी बेसिक अशा कोणत्या गोष्टी तुम्हाला वाटतात की ते पहिले सगळ्यात अगोदर त्या व्हायला पाहिजे? 10 वर्षापासून इथं काहीच विकास नाही. नितेश मगरे आले तेव्हापासून तरी लाईट वगैरे हे ते रोडचं थोडं काम झालेलं आहे, पण इथं आवश्यक म्हणजे पाणी फार महत्त्वाचं आहे. या एरियातले लोक पूर्ण त्या याच्या पाणी वाळवून पाणी आणतात. 15 वर्षांपासून पाहतोय आम्ही. इथं पाणी फार जरुरी आहे. पाणी, रोड आणि ड्रेनेजचं झालं आहे अर्ध काम, पण ते नितेश मगरे जर नगरसेवक असले तर पूर्ण होईल. बाहेरचे नगरसेवक इकडे लक्ष देत नाहीत. नितेश मगरे जर नगरसेवक झाले तर ते जीव लावून काम करतील अशा अपेक्षा सगळ्यांच्या आहेत. तुमचा काय दृष्टिकोन आहे? हा भाग सुरुवातीला नगर परिषदेत जाणार, सुरुवातीला ग्रामपंचायत, त्याच्यानंतर नगर परिषद आणि नंतर महानगरपालिका असा प्रवास झालेला आहे. ग्रामपंचायतमध्ये असतानासुद्धा आमच्या सुधाकर नगरला अगदी खडीकरणाचा रोड होण्यापासून बजाजच्या पाठीमागचं ते ब्रिज, ज्या नाल्यातून आम्हाला पाय त्या चिखलातून टाकून यावं लागायचं, तेव्हापासून खडीकरणापासून तर आजच्या सिमेंट रोडपर्यंत नितेश भाऊ मगरे यांचं रोल आहे. अगदी ग्रामपंचायतच्या काळापासून प्रत्येक रस्त्यावरची लढाई नितेश भाऊंनी लढलेली आहे. यानंतर इथले भूमिपत्र असल्यामुळे इथला खडा ना खडा त्यांना माहीत आहे. सर्व जाती धर्माचे, सर्व पंथाचे, ईद असेल, मुस्लिम यांच्यासाठी इफ्तार पार्टी असेल, वारकऱ्यांचं या ठिकाणी एकत्र सगळ्यांची दिंडीचा कार्यक्रम घेत असतील, या ठिकाणी साताराच्या त्या याच्यामध्ये यात्रेमध्ये भंडारा करायचा असेल भडीत आणि भाकरी देऊन, किंवा मग सुधाकरवासियांच्या इथे ईदचा कार्यक्रम इथे घेणं असेल,
आंबेडकरांची जयंती असेल, वसंतराव नाईक महाराज संत सेवालाल महाराजाची जयंती असेल, प्रत्येक संत, प्रत्येक धर्म, प्रत्येक जातीपंथाचा कार्यक्रम सर्व धर्म समावेशक असेल असं नितेश भाऊचं काम आहे. आमच्या सर्व इथेही तुम्ही बघतात मुस्लिम आहे, बौद्ध आहे, मी स्वतः बंजारा आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचं काम एक कौशल्य या नितेश भाऊमुळं आहे. आणि या सोनू भाऊने आमचं नगरसेवक व्हावं अशी सगळ्यांची इच्छा आहे. आणि ते जर इथले नगरसेवक असतील निश्चित आम्हाला लाईट नव्हतं, उभा राहून रात्री उभा राहून काम करून घेणे. आमच्या रोडमध्ये स्वतः स्वखर्चाने या ठिकाणी मागे मुरूम आणून टाकला. म्हणजे आणि एखाद्याची मौत झाली असेल तर संध्याकाळपासून तर त्या व्यक्तीच्या शेवटच्या संस्कारापर्यंत नितेश भाऊ स्वतः तिथे उभे राहतात. अनेक वेळेस पाहिलेले, रात्री 1-1 वाजता मला फोनला, सर राहू द्या, कशाला आंघोळ करता, या इथं दुःख आहे या. म्हणजे प्रत्येकाला बोलवणे सुद्धा, सगळ्यांच्या सुखदुःखात लग्नात उभा राहणारा एकमेव नेता. आता तर इनपुट होतीलच, बाहेरची येतील, पण आमचा यातला भूमिपुत्र त्याला न्याय मिळावा आणि पक्षांना त्यांना तिकीट द्यावं. पक्षाने तिकीट जरी नाही दिलं तर इथून नितेश भाऊच आमचे उमेदवार राहणार, निवडून येणार हे मात्र निश्चित आहे. म्हणजे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. नितेश भाऊंनी कुठूनही उभे राहिलेत किंवा त्यांना तिकीट कुठून मिळालं नाही, ते अपक्ष जरी राहिलेत तरी ही पूर्ण जनता म्हणते की आमचं प्रतिनिधी फक्त नितेश भाऊच करतील. ही अपेक्षा, हा विश्वास आपण सगळ्या या जनतेकडून ऐकून घेतो. ह्या अपेक्षा आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा आहे, लाईनचा आहे, दारू बंदी झाली पाहिजे, युवकांना रोजगार मिळाला पाहिजे, हे अशा युवकांच्या सुद्धा अपेक्षा नितेश भाऊकडून आहेत. जबाबदारी वाढती, अपेक्षा वाढती. आपण अजूनही काही लोकांशी संवाद साधूया, त्यांचा दृष्टिकोन काय आहे. कारण की नितेश भाऊ एक युवक आहेत आणि त्यांच्या मागे हा पूर्ण अनुभव आहे. यांना अपेक्षित असलेला हा प्रभाग त्यांना त्यांच्या पद्धतीने घडवायचा आहे. आपण थेट विचारूयात. बाबा, नितेश भाऊ, काय अपेक्षा आहे? आमच्या अपेक्षा हेच काय, नितेश भाऊ मगरे जर हे जरा या प्रभागात याचे नगरसेवक जर झाले तर या परिसराचा विकास झाल्याचा राहणार, 100% विकास होणार आहे. आणि लोकांच्या जे मूलभूत जे गरजा आहे, ज्या अडीअडचणी आहे, तर त्या पूर्ण सुटणार. त्या लोकांच्या अडीअडचणी पूर्ण सोडवण्यासाठी नितेश भाऊ हा पर्याय आहे, अशा जनतेच्या अपेक्षा आहेत. कसं बघताय दादा तुम्ही, तुमच्या काय मागणी काय आहे? नितेश भाऊकडून फार अपेक्षा आहे आणि नितेश भाऊ 101% अपेक्षा पूर्ण करणार आणि आम्ही त्यांनाच मतदान देणार. कारण कसं आहे सर की आता आम्ही जे पूर्ण पाहतोय 5-6 वर्षापासून ते फार झटत आहे आणि त्यांच्याच आम्ही मागं आहे आणि आम्ही त्यांनाच मतदान करणार. आपला माणूस भला माणूस, आपला माणूस भला माणूस, आपला माणूस भला माणूस, हा विश्वास नितेश भाऊंकडे येतोय. भाऊ, सगळ्याच लोकांच्या तुम्ही गळ्यातले ताईत झालेले आहात, सगळ्यांच्याच कंठस्थ झालेले आहेत की नितेश भाऊच आमचे प्रश्न सोडू शकतात. हे काय जादू आहे? जादू म्हणजे मी आधी केलं मग सांगितलं असं आहे का? नाही, आधी केलंय काम आणि आता निवडणुकीला उभा आहे. मी काही पॅराशूट उमेदवार नाही आहे, बाहेरून आलेला, काही फायनान्शियल फार मोठा नाही आहे. सोशल वर्क करण्याचा छंद हा बऱ्याच दिवसापासून आहे मला. आणि इथल्या ज्या मूलभूत गरजा आहे, रस्ते, ड्रेनेज, पाणी असेल, याच्यासाठी मी अविरत झटतोय. इथं ह्या प्रभागामध्ये नव्यानं सुरू झालेली, मी आत्ताच सांगितलं की देशदारूला प्रथमतः विरोध करणारा आणि पालकमंत्र्यांच्या घरी निवेदन देणारा मी संघटन तयार करून सगळ्या लोकांना घेऊन गेलो आणि प्रखर विरोध करणारा मी कार्यकर्ता आहे. म्हणून लोक माझ्याशी जोडले गेलेले आहेत. 70 वर्षांच्या बाबांपासून तर 60 वर्षाच्या आजीबाईपर्यंत प्रत्येक जण म्हणतोय की नितेश भाऊच आमचा प्रश्न सोडू शकतो, इथला विकास करू शकतो. हे रस्ते, ही लाईन, ही ड्रेनेज जी काय आहे तुमच्यामुळे आहे. हे समाजसेवेचं व्रत म्हणजे बाळकडू कसं मिळालं तुम्हाला? बाळकडू म्हणजे ते रक्तातच असलं पाहिजे ना. अगोदरपासून छंद आहे मलाच कुठलं व्यसन नसल्यामुळं मला समाजाची जाण आहे सगळी, की इथं राहत असताना, या ज्या डोंगरामध्ये जंगलामध्ये राहत असताना इकडं लोकांना काय अपेक्षित आहे, लोकांच्या काय गरजा आहे, ज्या माझ्या गरजा आहेत त्या प्रत्येकाच्या गरजा समजून मी काम करत आलोय. एक अविस्मरणीय नेतृत्व नितेश भाऊच्या रूपात या प्रभागाला मिळो अशी सदिच्छा सगळेच जण करतायत. आलेले आहेत सर आपल्यासोबत. काय सांगाल, या भागाचा विकास होण्यासाठी तुमच्या काय अपेक्षा आहे? आमच्या नितीनच्याकडे फार अपेक्षा आहे. नितीन पाहिजे आम्हाला. कोणकोणत्या गोष्टीवर विकास झाला पाहिजे तुम्हाला काय वाटतं? इथे विकास तर नगरपालिकेचं काहीच नाही. नळ नाही, ड्रेनेज लाईन नाही, पाणी नाही, काहीच नाही. हे सगळं पाहिजे, हा नितीन करणार. बस, हा पक्का विश्वास आहे. 100%. दादा, तुम्ही युवक आहात, युवकांना इथे कोणकोणते त्रास आहेत, समस्या कोणकोणत्या आहेत आणि तुमचं काय प्रश्न आहेत? थेट उमेदवार तुमच्या समोर उभा आहे. हो सर, माझं असं होतं की बेसिक जे नीड्स आहे ना, जसं की रोड आहे, स्ट्रीट लाईट्स आहे, ते कंप्लीट व्हायला पाहिजे. आणि जे व्यापारी लोकांना जे लागतात, समजा ते साफसफाईचा प्रश्न झाला, ते मला वाटतं की नितेश दादा म्हणजे व्यवस्थित प्रकारे सोडू शकतात. म्हणून आमचा सपोर्ट फुल त्यांना आहे. एकंदरीत आपण पाहतायत की लहानांपासून थोरांपर्यंत, बालवृद्धापासून बाळगोपाळापर्यंत आपण पाहतात की ही शेकडोची संख्या
मी कॅमेरामॅनला विनंती करतो की हा कॅमेरा पॅन करावा आणि सगळीकडे दाखवावं. हे लोक आलेली आहेत, आपलं घरदारातलं हातातलं काम सोडून आलेले आहेत आणि नितेश भाऊंनी जे जे कामं इथं आधी केलेले आहेत, ड्रेनेजचा प्रश्न असतील, रस्त्याचा असेल, लाईन असेल, इतकंच काय टँकर त्यांच्या स्वतःच्या खर्चाने आणून इथून लोकांना पाणी पाजण्याचा, ईद असो, दिवाळी असो, रमजान असो, ख्रिसमस असो की भीम जयंती असो, सगळ्यांच्या सुखात आणि दुःखात सगळीकडे उभं राहणारं एकमेव नेतृत्व आपल्याला इथं सध्या दिसतं. अशा लोकांच्या अपेक्षा आहेत. नितेश भाऊ, जबाबदारी वाढलेली आहे आणि ही जबाबदारी पेलवताना तुम्हाला या अपेक्षांचं ओझंही सोबत घेऊन जावं लागणार आहे. महापालिकेत गेल्यानंतर तुम्ही पहिली 5 कामं कोणती करणार आहात, मी पुन्हा एकदा तो पुनरुच्चार करायला लावतोय, कारण की ही जनता आहे, ही तुम्हाला नेतृत्व म्हणून तुमच्यावर जबाबदारी देते. कसं बघताय तुम्ही? म्हणजे ह्या भागातील सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे प्रत्येक घरापर्यंत पिण्याचं पाणी. दुसरं महत्त्वाचं काम असं आहे की या प्रभागामध्ये दूरदूरपर्यंत ज्या शहराच्या सिटी बस येत नाही, त्याच्यानंतर रिक्षा येत नाही, त्यासाठी रस्तेसुद्धा व्यवस्थित झाले पाहिजे आणि रहदारीसाठी महापालिकेकडून जी बस सेवा उपलब्ध होईल हेही महत्त्वाचं काम आहे. त्याच्यानंतर प्रभागातील अवैध धंदे जे असतील की जे यंग जनरेशन पूर्ण बिघडत चाललेलं आहे, रस्त्यामध्येच इथं एवढा चांगला परिसर आहे, हा अप्रतिम घरकुल असेल, GRB केसर असेल, तर ह्या महिलांना, माणसांना, सिनियर लोकांना येता जाताना खूप त्रास होतो. देशी दारू ही कुठंतरी स्थलांतरित झाली पाहिजे. ह्यासाठी मी महानगरपालिकेला वेळोवेळी निवेदन तर दिलंच, याच्यासाठी मी काम करेन आणि लवकरात लवकर पाणी कसं उपलब्ध होईल यासाठीही माझा प्रयत्न राहील. एकंदरीत आपण पाहत आहेत की या महत्त्वाच्या गोष्टीवर नितेश मगरे काम करणार आहेत आणि हा त्यांचं व्हिजन आहे. MCNचा हा विशेष शो छत्रपती संभाजीनगरच्या जवळपास 29 प्रभागात येतोय आणि आज आपण प्रभाग नंबर 29 मध्ये होतो. इथल्या महत्त्वाच्या समस्या आपण जाणून घेतलेल्या, नागरिकांशी संवाद साधलेला आहे, भावी नगरसेवकांशी आपण संवाद साधलेला आहे. 29व्या प्रभागामध्ये मी तुर्तास थांबतो. मी अनवर अलमनूर जाफर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.